नमस्कार सर्व ताईंना, श्री स्वामी समर्थ. तर आज आता परत आपली गॅसपासून सुरुवात झाली. म्हणजे शक्यतो इथूनच होती जास्तीत जास्त. आता दीदीला इथं साबुदाण्याची खीर बनवायची आहे, म्हणून म्हटले पहिले तुमच्याशी थोडंसं बोलून घ्यावं आणि मग सुरुवात करावी. तर दीदीला आता काल कसं सणाचं आणि काल उपवास होता, तर असं जेवणही झालेत गोड वगैरे तिला जास्त. तर बोली मला तिखट काहीतरी बनवतं. दीदीसाठी भेंडीची भाजी बनवणार आहे. एका ताईने मला विचारलेलं भेंडीची भाजी पण म्हणजे असं ती पण रेसिपी दाखवा. तर बरेच वेगळ्या वेगळ्या रेसिपी मी दाखवेल, पण आज एकदम साधी सिंपल दीदीला अशी तिखट भाजी लागते. पहिलं आता बनवूया दीदीला साबुदाण्याची खीर. हे साबुदाणा कालचा उपवासाचा राहिलेला थोडासा भिजून ठेवलेला, आणि आता तोच मी बनवायला घेते. तिथे पहिले दीदीला बनवते साबुदाण्याची खीर. गॅस पेटवला आहेत. आणि खूप ताई मला बोलत होत्या, ताई दगदग करू नको जास्त, रुटीन नाही दाखव तरी चालेल, रेसिपी दाखव, जे सोपं पडेल ते दाखव, तू तब्येतीची काळजी घे. खरंच ताईंनो, तुमची मी अगदी मनापासून आभारी. इतकं समजून घेतात आणि इतका विचार करतात ना की म्हणजे सांगू शकत नाही. किती छान वाटतं असं हे सगळं प्रेम. तर ताईंनो, जसं मला जमेल, ज्या दिवशी मला एकदम व्यवस्थित वाटत असेल, तब्येत एकदम व्यवस्थित असेल, त्या दिवशी मी जे काय ते रुटीन दाखवायचा प्रयत्न करेल. आणि ज्या दिवशी वाटलं त्या दिवशी आपली साधी सरळ आपली एखादी तुम्हाला मी रेसिपी दाखवेल. तर आता बघा, मी टोप ठेवला आहे गरम व्हायला. त्यात आता यातच पाणी टाकते तांब्याने. तर याला काही वेगळ्याने टाकायची गरज नाही आहे, कारण अशी खीरच बनणार आहे. शक्यतो फक्त मी भाजीला तांब्याने पाणी घालत नाही आहे, बाकी काही करताना असं तांब्याने टाकते, काही प्रॉब्लेम नाही येते. आता यामध्ये थोडंसं घालते मी मीठ, एकदम चवीपुरतं, जरासं एकदम चव पाहिजे ना जरा. आता हे पाणी गरम झाले, मीठ घातले त्यात ना. तर आता यामध्ये घालते मी हे 2 चमचे भरून, आणि थोडंसं घेतले जरासं घे, म्हणजे 3 चमचे साबुदाणा. का ते शिजून खूप घट्ट होते, अशी पातळच पाहिजे. पॅन वगैरे मी सगळे बंद ठेवलेत, म्हणजे तुम्हाला क्लिअर माझा आवाज यावा. अगोदर या पाण्यामध्येच शिजून घ्यायचं आपल्याला. मध्ये मध्ये असं थोडंसं हलवून घ्यायचं, म्हणजे खाली चिपकणार नाही ते साबुदाणे. आणि गॅस आता थोडासा, आता उकळे आले त्याला, गॅस आता जरा बारीक करते. चांगले शिजले पाहिजे ते पाण्यामध्ये, साबुदाणा चांगला शिजला पाहिजे, नाही तर असं चिकट लागणार, असं म्हणतात ना, पिठळ पिठळ लागतो असा. चांगला शिजला पाहिजे म्हणून गॅस बारीक केला आहे आणि थोडा होऊ देते. तर बघा, आता पाण्यामध्ये एकदम साबुदाणा असा व्यवस्थित शिजला आहे. कलर बदलतो, शिजला चांगला, पाण्यात शिजून व्यवस्थित झाला की असा त्याचा कलर बदलतो. मग आता यामध्ये घालायची आपल्याला साखर. तीन चमचे साबुदाणे घेतलेला, 3 चमचे मी साखर घातली. दीदी थोडंसं गोड खाते म्हणून मग आता जरा गॅस फास्ट केला आहे. थोडंसं असं साखरेमध्ये शिजून घेतले. आणि त्यात घालते दूध. आणि साखर यामध्ये थोडा वेळ शिजू देते, जरा थोडंसं गॅस कमी करून, नाही तर वरती येणार. दूध आहेत म्हणून वरती येईल ते. हे बघा, असं वरती येते. फास्ट असेल तर आणि जास्त वरती जाणार, म्हणून मग तो वरती यायला लागला. थोडंसं हलवून घेतलं. आता ही दीदीला मी खायला देते आणि भेंडीची कापून घेते. वेळ वाचेल थोडासा माझा, एकदम घट्ट पण नाही, एकदम पातळ पण नाही. गॅस बंद केला आहे.
हे झाली ते बघा, छान साबुदाणा पण शिजला त्यात आणि बरोबर झाली. आणि जर जास्त घट्ट ठेवली तर खायला बरोबर लागत नाही, अशी थोडीशी पातळ म्हणून चांगली वाटते. आता मी देते दीदीला खायला आणि मग भेटते तुम्हाला. बघा फक्त खीर बनवपर्यंत आणि पीठ भिजवपर्यंत मला किती घामाला येते. मुंबईमध्ये गरमी एकदम भयानक चालू आहे सध्या. गावी तरी पाऊस पडतोय, आपल्याकडे पाऊस वगैरे इकडे नाही आणि खूप गरम उठलेत आता जास्त. तर आता मी भेंडी वगैरे कापते आणि भेटते तुम्हाला ताईनं परत. तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ. तर ताईनं आता मी दीदीला बनवते भेंडीची भाजी. भाजी बनवायला आता मी गॅस पेटवला. इथे भेंडी कापून ठेवली, एक कांदा कापलाय आणि हिरवी मिरची ही कापून घेते. ही मिरची ना तिखटच नाही, या वेळेला तिखट मिरच्याच भेटल्या नाही आणि या तिखट नाही म्हणून जास्त घालावं लागतंय. तेल घालते. भेंडीला तेल थोडंसं जास्त, कलर छान येतो, हिरवाचा हिरवा कलर राहतो भेंडीचा. पकडणीच मी असं लसूण जरा चेचून घेते. मोहरी नाही घातली, आता लसूण आणि मिरची दोन्ही एकत्रच घालते. आता यातच टाकते कांदा. बरंच कोण कोण भेंडी अगोदर भाजून वगैरे घेतं, पण मी नाही घेत. हे बघा धुवून ठेवलेली सुकी झाली, छान कपड्याने पुसून घेतली आणि मग काय भाजायची वगैरे गरज पडत नाही. मी कधी भाजतच नाही. गॅस फास्ट केलाय. आता परत त्यातच टाकते कढीपत्ता. आपल्या झाडाचं आहे, छोटंसं झाड आहे पण त्याला छान येतो कढीपत्ता आणि मस्त वास वगैरे, असं छान वास आहे त्याला. गावचं झाड होतं, माझ्या एका नंदबाईने मला दिलेल्या त्याच्या बिया, कढीपत्त्याच्या बिया दिलेल्या आणि ते लावलेलं. तर छान झाडं झाले, खूप झाले. ते तर मी कोणाकोणाला देऊन टाकले, 2च ठेवले आपल्याकडे. आता कांदा परत झालाय, गॅस कमी करते आणि यातच आता भेंडी किती येते अंदाजाने मी मीठ घालते, कारण भेंडीला मीठ जास्त झालेलं चालत नाही. म्हणजे यात मीठ घातलंय म्हणजे कांदा मिरची त्याला आहे ना मिठाची अशी चांगली चव लागते. आणि बघा ही कोकम आहेत, हे मला माझ्या कोकणातल्या मैत्रिणी त्या देतात, त्यांच्या इकडचं ओरिजिनल त्यांच्या घरचं असतं. हे कोकम यात घालते. बरेच जण कोण कोण लिंबू घालतात. लिंबू घातलं ना तर आपल्या भेंडीचा कलर थोडा चेंज होतो. लिंबू काय घालतात की चिकट वगैरे नाही हो, आपली होतच नाही, पण जर अशी कोणाला वाटत असेल की लिंबू, आणि असा हिरवा कलर आहे ना तो पिवळा असा पिवळा कलर होतो भेंडीचा मग लिंबू घातलं तर. कोकम घातलं ना थोडा आंबटपणा त्यात उतरतो आणि कलर पण चेंज होत नाही आणि भेंडी पण चिकट नाही होत. भेंडीच्या भाजीला कोथिंबीरची अजिबात काही गरज नाही. याचा गावचा छान एकदम ओला ओला कोकम आहे, खूप दिलाय, पण मी हा थोडा थोडा डब्यात काढून ठेवते, बाकीचा फ्रीजरला ठेवलाय. कोकम हा प्लास्टिकमध्येच ठेवा, कशा स्टील वगैरे मध्ये काही घातलं ना तर खराब होते उठली. गॅस बारीकच आहे, फास्ट गॅसवर नाही. आणि याच्यावर थोडंसं अगदी 1 मिनिटासाठी मी झाकण ठेवते. झाकण असं आत पूर्ण असं दाबून बसलं पाहिजे, वाफ आतल्यात राहते आणि मग त्याने पटकन शिजून येतं. मग बस आता यानंतर झाकण नाही ठेवायचं, फक्त एक वाफ येऊ द्यायची वर झाकण ठेवून. ते पण अगदी 2 मिनिटं पण खूप होतील, थोड्या वेळासाठी फक्त. कारण हे काय भिजायला काही प्रॉब्लेम नसते, लगेचच शिजते भेंडी. ही एकदम साधी पद्धत, याला जास्त काही तामझाम नाही. आणि खोबरं वगैरे जे वरतून घालतं कोणी, तर आम्ही नाहीच, म्हणजे शक्यतो वरतून खोबरं नाही घालत. असं फक्त कांदा मिरची लसूण यामध्येच भेंडी आवडते तिला. आता पुन्हा थोडीशी आलती चटणी मारली, आता जरा खाली अशी लागायला लागली.
आणि थोडी कढई पकडायला लागले की समजायची झाली जाते भेंडी. जोपर्यंत असं पाण्याचा ओलावा असते तोपर्यंत समजायचं नाही शिजली. आणि आता थोडीशी अशी कढई खाली पकडायला लागली. हे बघा, हलवतानाच आपल्याला जाणवतं की आता ही कढई थोडीशी होईल. एकदम शिजली छान. लगेच होती, फक्त एक वाफ द्यायची आणि झाली. 5 गॅसवरची थोडीशी अर्धा मिनिटवर हलवत राहायची. जे पण पाण्याचा अंश असतो थोडाफार कांद्याचा भेंडीचा तो सगळाचा एकदम छान येऊन जातो आणि चव येते. जेवढी सुकी होईल भेंडी तेवढी चांगली चव लागते, पानसट नाही लागत खायला. कोकम घातलं ना कलर पण तसंच राहिला आणि चिकट पण नाही झाली. गॅस केला बंद होता. हे बघा, भाजून वगैरे पण नाही घेतली, करपली नाही आहे, बिलकुल करपली नाही भेंडी. तर ताईंनो, आपली झाली भेंडीची भाजी तयार. तर ताईंनो, आता चपात्या वगैरे करून घेतल्या, कपडे सुकायला टाकून आले आणि आता म्हटलेला असला बनवते भाजी. दीदीचं वाचन चाललंय, थोडा आवाज येईल समजून घ्या, वाचन करते. कारण तिला काही काम आहेत, बाहेर जायचे तर चाललंय तिचं. आणि मी पण आज लवकर जेवणाला लागलेली. तर गरमी खूपच ऊन. एक ताई मला बोलती लवकर जेवण बनवून घ्यायचं की उन्हाच्या अगोदर, म्हणजे जितकं ऊन होतं ना तितकी जास्त गरमी लागते ना इकडे. तर मी आता तेच ठरवले, थोडंसं जितकं लवकर होईल तेवढं लवकर. बाकीचे पण कामं असतात ना आपल्याला. आता मी गॅस पेटवलाय बघा, गॅस पेटवलाय. आज जरा वेगळ्या पद्धतीने दोडक्याची भाजी टाकणार आहे. दोडका धुवून ठेवलाय मी, एक दोडका होता फ्रीजमध्ये. तेल घातलंय, मोहरी आणि जिरं मिक्स झालंय. मोहरी घातली आणि त्यात तरी थोडंसं वरतून आणि जिरं घालते, सांडलेलं एकत्र झालेलं ते टाकलं. जरा तडतडू देते. जिरं मोहरी फुलली, आता हे लसूण घालते. गॅस बारीक केला आणि टाकते जरा कढीपत्ता. एकदम थोडीशी हळद घातली तेलामध्ये. आता गॅस बारीक करते. म्हणजे भेंडीला वापरलं तेच झाकण याच्यावर ठेवते. पाणी नाही घातले बघा, दोडक्यालाच भरपूर पाणी आहे. पाणी खूप आहे, पाणी नाही घातलंय. त्याच पाण्यामध्ये शिजलाय आणि अजून 2 मिनिटासाठी झाकण ठेवलंय. तोपर्यंत मी त्याचं वाटण करून घेते. जिरं घेतलंय, फोडणीला पण घातलंय आणि वाटणाला पण. त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण हे धुवून ठेवलेले ते घेतलंय आणि शेंगदाणे, आपले भाजलेले शेंगदाणे. आज थोडा हिरव्या मिरचीचा दोडका करावा म्हटली. एकदम बारीक असं वाटून घेतलं मिक्सरला. तोपर्यंत दोडका आपला एकदम छान शिजलाय. याच पाण्यामध्ये बघा, अजिबात पाणी नाही घातलेलं वरतून.
जे दोडक्याला पाणी उतरलेलं त्यातच चांगला शिजला आहेत आपला दोडका. आता ते घालते वाटण घ्या. गरम पाणी घातलं या, थंड पाणी कुठंच नाही घातलं मी. बघा अशी हिरव्या मिरचीचा हा दोडका तयार झालेत. आपली रस्सा भाजी सुकी बनवलीत, भेंडीची भाजी आणि चपाती भात. आज एकदम सिंपल. काल कसं गोड वगैरे तेलकट खाल्ले ना, तर म्हणून आज एकदम साधं जेवण. स्वामी समर्थ सरताईंना गावी न्यायला बघा सासूबाईला हे दळण घेतले. गव्हाचं आपलं गहू दळून परवा दळण केलेलं ते गव्हाचं पीठ मी तर त्यांना दळून घेतलंय. आणि एक घेतली सफरचंद. त्या कशा ज्यूस बनवून पितात. मिक्सर इथं द्यायचे ना मी त्यांना, ज्यूस बनवून देते ना उपवासाला वगैरे, तर त्यामुळं असं सफरचंदचं ज्यूस बनवून घेतात. म्हणजे 2 किलो सफरचंद आणि एवढे सगळे पार्लेचे बिस्किट. पार्ले गुड्डे वगैरे त्या कशा तिथं एकट्याच आहे. कधी काय खायचं मन नसेल काय तर थोडंसं बिस्किट वगैरे खातात त्या. त्यांच्याकडे का नाही दिलं तर एकट्या चालल्या होत्या. आणि वजन वगैरे न्यायला थोडंसं त्यांनाही वाटत. बोलले नाही तू नंतर येताना काय आणायचं ते दे, फक्त थोडंसं सामान घेऊन गेले त्या. मग मी बोलले आता ठीक आहे, मग जायचं होतं थोड्या दिवसामध्ये जाणारच आहे, तर मग ठीक आहे याचं फरसाण वगैरे कधी काय नसेल तर. आणि मेन म्हणजे ना त्यांना साबुदाणा लागतो इकडचं. त्यांना आपल्या इकडचं हे इथले जे असे ठराविक आहे ना ते डब्यामध्ये सामान आहे ना आपले एक असं हे ठराविक दुकान आहे पहिल्यापासूनच. तर आज 20 वर्ष झाली त्यांना मी इथं मुंबईचा साबुदाणा देते. की आपलं वरी म्हणा साबुदाणा म्हणाय बघा असं हे सगळं त्यांना मला घेऊन जायला लागतं. आणि तेलाच्या पिशव्या पण घेतल्या का तर पावसाचं वगैरे म्हणतो ना आपण, कधी इमर्जन्सी गावी जायला असं थोडं लांब जावं लागतं घरापासून. आपल्याकडं जे सामानाचं मग डबा दिलेला. आता मागच्याच मला जेव्हा डबा घेतला तेव्हाच त्यांना डबा दिलेला होता. तर पण हे इमर्जन्सी का तर पावसा पाण्याचा आपल्याला संपला आणि नाही जायला वगैरे भेटलं तर एक्स्ट्रा असं घरात असावं म्हणून हे थोडंसं असं हे घेतलं. हे साबुदाणे वगैरे त्यांना इकडचे लागतात. आणि माझं लवकर आमचं लगेच जाणं होणार नाही. मग हे 2 किलो साबुदाणे अशी मूग डाळ का घेतली त्यांना पण अजून सांडगे बनवायचे आहेत. आता जे अगोदर मला बनवून आणलेले आणि ते बोलले अजून परत थोडीशी बनवून ठेवते दीदीला आवडतात, तर ही मूग डाळ घेतली त्यांना सांडगे बनवायला. आणि उपवास असतात ना म्हणून आपलं राजगिरा लाडू, हे राजगिरा लाडू वगैरे असं. ही गावी जायची तयारी माझी. वरी थोडीशीच घेतली, वरी जास्त नाही लागत, साबुदाणा जास्त लागतो. आणि असं छोटं मोठं कधीतरी मन वाटलं तर खारी आपलं ही गाठी म्हणतात ना एकदम सॉफ्ट असते त्यांना आवडती गाठी, मग त्यांना हे नेते. कधीतरी असे केक वगैरे खातील. नरम असते ना व्हेजवाले, व्हेज असे केक वगैरे पण त्यांना देते थोडे वेगळ्या प्रकारचे. कधी काही आणि काही लवकर खराब नाही होणार तर म्हणून आपलं असं तेच. आणि फरसाण वगैरे गाठी सगळं हे बाजूला पण द्यायचे म्हणून त्यांना गाठी आणि फरसाण ही बाजू आपले आहेत तिथं त्यांना देण्यासाठी ते पण घेतलं एक साईडला. आणि आंबे, हे आंबे 2 डझन आणलेले. 1 डझन आम्ही वापरले. 1 डझन मी असे हे बघा खाली गवत आहे ना, खाली गवत आणि त्याच्यावर ठेवले म्हणजे काळे वगैरे पडणार नाही, पिशवीने काही त्यांना प्रॉब्लेम येणार नाही. हे आता 1 डझन आंबे त्यांना, 1 डझन आम्ही वापरले, 1 डझन त्यांना. तर आता उद्या जायचे खूप आहे पसारा काढायला आता. आणि अजून तरी कुळदाचं पीठ मला भेटलं नाही, चक्कीवाल्याने दळलं नाही, ते फक्त गव्हाचंच दळण दिले. आता हे दळण कुळदाचं वगैरे थोडंसं काढून आणि घरात खूप एक्स्ट्रा अजून काय काय सामान राहिलेलं आहे. आणि हां तुम्हाला दाखवायचे आहे, मला यांनी गाऊन आणलेत, खूप सारे गाऊन आणले त्यांनी, ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा आज मी काही गेले नाही कुठे ना, यांनी मला हे गाऊन आणलेत का तर मला खूप लागत, दिवसाला मी 2-3 बदलते ना, तर हे यांच्या चॉईसने आणले ह्या वेळेला. असे कलर मी जास्त घालत नाही, असे माझे वेगळेचे असते. पण यांनी हे आता असे गाऊन घेऊन आलेत. त्यांच्या मित्राचं शॉप आहे
तिथून त्यांनी आणलेत आणि बोलते माझ्या आवडीचे कलर आणलेत मी सगळे. किती आणले? 4 आणलेत. हे बघा ताईंनो, हा तर मला अजिबात आवडला नाही आहे. हा मेहंदी कलर आहे. हा बिलकुल दिसून नाही येते अंगावर कोणता कलर आहे तो. आणि असे तर मी घालतच नाही आहे, पण तरी त्यांनी आणलेत आता. हे बघा असे खूप डार्क असं वाटतं. असा हा मेहंदी कलर आहे आणि हा एक पिंक कलर आहे. ताईंनो, आता 2 दिवसासाठी जाणार आहे गावी. आता उद्या आणि परवा व्हिडिओ येईल की नाही माहिती नाही, म्हणजे नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो तिकडे गावी खूप. आणि मी इकडे तिकडे पाहुण्यांचे ते पण जाणार येणार इथे, मग आपण ते नाही करू शकणार आहे असं. मग येतोय नाही येतोय सांभाळून घ्या आणि असंच प्रेम राहू द्या सर्व ताईंना. श्री स्वामी समर्थ.